चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक किडनी रॅकेट प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी डॉक्टर कृष्णा या नावाने वावरणाऱ्या मास्टरमाइंडला सोलापूरमधून अटक केली असून या आंतरराष्ट्रीय तस्करीचा आता पर्दाफाश झाला आहे. अटकेतील आरोपीचे नाव मल्लेश असून तो पेशाने डॉक्टर नसून इंजिनियर असल्याचे समोर आले आहे. डॉक्टर कृष्णा हे खोटे नाव धारण करून तो गरजूंची फसवणूक करत होता. चंद्रपूर पोलिसांनी रविवारी रात्री सोलापूर येथे सापळा रचून त्याला अटक केली. सोमवारी न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हे संपूर्ण प्रकरण नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांच्या तक्रारीनंतर समोर आले. खासगी सावकारांच्या कर्जाला कंटाळलेल्या रोशन यांनी फेसबुकवर किडनी विक्री संदर्भात शोध घेतला होता. तिथे त्यांची ओळख या डॉक्टर कृष्णाशी झाली. आरोपीने 8 लाख रुपयांचे आमिष दाखवून विमानाचे तिकीट काढून रोशन यांना थेट कंबोडिया येथे नेले आणि तिथे एका खासगी रुग्णालयात त्यांची किडनी काढण्यात आली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णा स्वतः 2015 मध्ये व्यवसायात अपयशी ठरल्याने कर्जात बुडाला होता. त्याने 2018 मध्ये स्वतःची किडनी विकली होती आणि तेव्हापासून तो या आंतरराष्ट्रीय टोळीचा भाग बनला. आतापर्यंत त्याने 10 ते 12 जणांना कंबोडियाला नेल्याची कबुली दिली आहे. फेसबुक आणि टेलिग्रामच्या माध्यमातून हे रॅकेट कर्जबाजारी, शेतकरी आणि बेरोजगारांना लक्ष्य करत होते. या रॅकेटचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पसरले आहेत? यात कोणत्या मोठ्या रुग्णालयांचा सहभाग आहे का? याचा सखोल तपास आता पोलिसांची एसआयटी विशेष तपास पथक करत आहे. पुरी ठाण्यामध्ये आम्ही एक गुन्हा दाखल केला होता की रोशन कुडे म्हणून कंप्लेंट त्यांनी किडनी विकलेला आहे. ते सावकारीच्या दबावामुळे त्यांनी किडनी विकल्या म्हणून सर्वांना माहीत आहे. त्या अनुषंगाने आम्ही एक एसआयटी स्थापन केला होता. त्यामध्ये 9 अधिकारी आहे. त्यामध्ये एसआयटीच्या सुपरवाइज एसआयटीच्या इन्चार्ज ॲडिशनल एसपी श्री ईश्वर कातकडे आणि त्यांच्या टीम ते त्या दिवसापासून आम्ही काम करत होता. जे माहिती आमच्याकडे उपलब्ध होता व्यक्तींकडून त्या अनुषंगाने आम्ही काल मुख्य आरोपी कृष्णा म्हणून आम्ही अटक केलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांना विचारपूस केला तर आम्हाला माहीत पडला की तो पण एक किडनी डोनर आहे. म्हणजे तो पण ते बिझनेसमध्ये काही नुकसान झाला तर त्यांनी स्वतः फेसबुकवर सर्च करून त्या फेसबुकच्या ग्रुपमध्ये काही संपर्क केलेला आहे, काही आरोपीला संपर्क केलेला आहे आणि तो पण तोच हॉस्पिटल ते कंबोडिया हॉस्पिटलकडे गेला आणि तिकडे जाऊन ते किडनी विकलेला आहे. आणि नंतर ते काय केला की ते पढा लिखा माणूस आहे. तो त्या अनुषंगाने ते एक फॅसिलिटेटिंग एजंट म्हणून ते काम करत होता. त्या अनुषंगाने त्यांना कमिशन पण भेटला होता. त्या अनुषंगाने ते सांगितलं की ते 10-12 लोक आतापर्यंत त्यांनी कंबोडियालाचं जे मिलिटरी हॉस्पिटल आहे तिकडे घेऊन गेला आणि ते किडनीचा डोनेशन केलेला म्हणून ते सांगितलेलं आहे. त्यांच्या विचारपूस आणि जे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आता.